शहरातील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये जे लोणावळा शहराला केंद्रामध्ये बक्षीस मिळालेलं आहे ती अतिशय आमच्यासाठी लोणावळेकर नागरिक म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण याचं संपूर्ण क्रेडिट ताई तुम्ही घेऊ शकत नाही, कारण आम्ही लोणावळा शहरामध्ये म्हणजे लोणावळा नगरपालिकेमध्ये आपल्याबरोबर होतो. आमच्या आरोग्य खात्याच्या सभापती काँग्रेसच्या झालेल्या होत्या आणि त्यावेळेस काम करताना खरं तर लोणावळ्यातल्या प्रत्येक नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. तुम्ही आव्हान करत होतात, तुमच्याबरोबर आम्ही आव्हान करत होतो, लोणावळा नगर परिषद आव्हान करत होती आणि त्या आव्हानाला प्रतिसाद द्यायचं काम हे लोणावळेकर नागरिक करत होते. आणि हे तुम्हाला आम्हाला टाळून चालणार नाही, कारण ही सत्य परिस्थिती आहे की ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्याच्यामध्ये सायक्लोथॉन असेल, तुमची मॅरेथॉन असेल किंवा प्रत्येक वॉर्ड साफसफाई करणं असेल, याच्यामध्ये हिरारीनं आपण सगळेच जण भाग घेत होतो. त्यामुळं जर काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्या लोणावळेकरांनी केल्या आणि चांगली गोष्ट घडली तर ती फक्त तुम्ही केली असं होत नाही. स्वच्छ सर्वेक्षणच्या संदर्भामध्ये ज्या ज्या बक्षिसं मिळाली किंवा जे आपण सगळ्या गोष्टी केल्या याच्यामध्ये लोणावळेकर नागरिकांचा सहभाग आहे, लोणावळ्यातल्या सर्व नगरसेवकांचा सहभाग आहे आणि ही गोष्ट आपल्याला टाळून चालणार नाही. त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की आज स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून आपण डम्पिंग ग्राउंड जे वर्सोलीला कचरा डेपो आहे तो सुधारण्याच्या संदर्भामध्ये पण आपण काम करत होतो. आता त्याची दुसरी बाजू लोकांना अजून माहीतच नाही. कचरा डेपोवरती जी भिंत चालली होती, एवढी मोठी भिंतीचं काम चाललं होतं, ती भिंत एकदा कोलॅप्स झाली, ती भिंत पूर्ण पडली. आज बायोगॅसची तिथं काय परिस्थिती आहे ही पण लोकांना अजून माहीत नाही. तिथं कचऱ्यावरती सॅग्रिगेशन केलं जातं त्याची काय परिस्थिती आहे ही लोकांना माहीत नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत ना. आपण एकदा तिथं कार्यक्रम घेतला पण त्यानंतर त्याची परिस्थिती काय झाली, त्या परिस्थिती कचरा डेपोचं काय झालं, त्या परिस्थितीमध्ये काय काय गोष्टी घडल्या, ह्या सगळ्याही लोकांसमोर येणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळे प्रकार थांबवले गेले किंवा या सगळ्या प्रकारांची चर्चा झाली नाही. पण एकीकडे जी बक्षिसं मिळत गेली किंवा जी बक्षिसं केंद्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षणच्या माध्यमातून लोणावळा शहराला, लोणावळा नगरपालिकेला मिळाली ती फक्त माझ्यामुळेच मिळाली, ही खरं तर टिमकी वाजवणं बंद केलं पाहिजे. याच्यामध्ये लोणावळ्यातील प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक नगरसेवकाचा त्याच्यामध्ये तितकाच सहभाग आहे, हेही आपण खरं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.